नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी गणित प्रकरण 5व विस्तार सूत्रे एक्सपान्शन फॉर्म्युले या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. सराव संच 5.2 आपण पाहणार आहोत की जो a अधिक b कंसाचा घन याच्या विस्तारावर आधारित आहे. a अधिक b कंसाचा घन म्हणजे दोन पदांच्या बेरजेचा घन आहे. त्याचा विस्तार आहे पहिल्या पदाचं घन a घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग, दुसरं तसंच अधिक 3a वर्ग b अधिक 3 गुणिले पहिलं पद तसंच दुसऱ्या पदाचा वर्ग 3ab वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन b घन. सराव संच 5.2 मधलं पहिलं उदाहरण आहे की अधिक 4 कंसाचं घन याचाच वापर करायचा. पहिल्या पदाचं घन k घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग k वर्ग गुणिले दुसरं पद 4 तसंच अधिक 3 गुणिले आता पहिलं पद तसंच दुसऱ्या पदाचा वर्ग 4चा वर्ग आणि अधिक दुसऱ्या पदाचा घन 4चा घन k घन 3 चौक 12 k वर्ग हे दुसरं पद अधिक या ठिकाणी 3k गुणिले 4चा वर्ग 16 अधिक 4चा घन 64. या ठिकाणी शेवटी k घन अधिक 12k घन सूत्रिक 48k अधिक 64. त्यानंतर 7 अधिक 8y कंसाचं घन पहिल्या पदाचा घन म्हणजे 7x कंसाचं घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 7x कंसाचा वर्ग गुणिले दुसरं पद तसं 8y. त्यानंतर अधिक 3 गुणिले पहिलं पद तसं 7x आणि गुणिले 8y कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन 8y कंसाचा घन. या ठिकाणी 7x कंसाचा घन 7चं घन 343 x घन तसंच अधिक 8 त्रिक 24 y आहेच या ठिकाणी, पण 7x कंसाचा वर्ग म्हणजे 7 × 7 = 49 x वर्ग y 24 गुणिले 49 x वर्ग y अधिक या ठिकाणी पुढं 3 गुणिले 7 21x गुणिले 8y कंसाचा वर्ग सात x कंसाचा घन 7चं घन 343 x घन 3 8 24 गुणिले 7x कंसाचं घन म्हणजे 49 x वर्ग आणि हा y अधिक 7 त्रिकी 21x 8y कंसाचा वर्ग म्हणजे 64y वर्ग आणि अधिक 8y कंसाचं घन 512 8चा घन 512 yचा घन y घन. या ठिकाणी 343 अधिक 24 गुणिले 49 यांचा गुणाकार 1176 x वर्ग y तसंच अधिक 21 गुणिले 6 21 गुणिले 64 1344 गुणाकार आहे करून पहा x y वर्ग आणि अधिक 512y घन तसंच. ओके. त्यानंतर 52चा घन 52 विस्तार सूत्राचा वापर करण्यासाठी 50 अधिक 2 मानायचं. 50 अधिक 2 सोप्या भाषेमध्ये 50 अधिक 2 52. 50चं घन करणं सोपं, 2चा घन करणं सोपं. 50 अधिक 2 कंसाचं घन पहिल्या पदाचं घन 50चा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 50चा वर्ग गुणिले 2 तसंच अधिक 3 गुणिले पहिलं पद तसंच गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग 2चा वर्ग आणि अधिक दुसऱ्या पदाचा घन 2चा घन. 50चा घन म्हणजे 5चा घन 125, पण 50 3 वेळा असल्यामुळे 3 शून्य 125 वर म्हणजे 1,25,000 अधिक 3 2 6 50चा वर्ग 2,500 अधिक 50 गुणिले 3 150 गुणिले 2चा वर्ग 4 आणि 2चा घन 8 1,25,000 अधिक 25 × 150 म्हणजे 15,000 येतं. 2500 गुणिले 6 15,000 आणि अधिक 15 150 गुणिले 4 15 चौक 60 आणि हे 0 600 अधिक 8 मग ह्या सगळ्यांची बेरीज पहिला अंक 8 आहे 8शी 8, दुसरा अंक 0 आहे, तिसरा अंक 6शी 6, चौथा अंक या ठिकाणी 5 आणि 5 10ला 0 हा 4ला 1, पुढचा अंक 1 आणि 1 2 2 आणि 2 4 आणि 1 लाख 1 तसाच 1,40,708 हा 52चा घन आहे. त्यानंतर पुढचा x अधिक 1/x कंसाचा घन पहिल्या पदाचा घन xचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग गुणिले दुसरं पद 1 अधिक x अधिक 3 गुणिले पहिलं पद तसंच दुसऱ्या पदाचा घन वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे 1/x वर्ग आणि अधिक दुसऱ्या पदाचा घन 1/x घन. ठिकाणी शेवटी x घन तसंच अधिक 3 x वर्ग
अंशस्थाने छेदस्थानी x आहे, त्यामुळे छेदस्थानच्या एका एक्सला अंशस्थानच्या x वर्गामधला x गेल्यानंतर वरती x राहणार आहे, म्हणजे 3x वरती अधिक पुढं आता x वर्ग खाली आहे, त्यामुळे x वर्ग छेदस्थानचा आणि अंशस्थानचा एक x गेल्यामुळे खाली राहिला x वरती राहिला 3/x अधिक दुसरं 1 घन 1 आणि 1 घन 1 घन x घन अधिक 3x अधिक 3/x अधिक 1/x घन हा x अधिक 1/x घनचा विस्तार आहे. ओके. त्यानंतर 7वं आहे 2m अधिक 1/5 कंसाचा घन. पहिल्या पदाचा घन 2m कंसाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग 2m कंसाचा वर्ग गुणिले दुसरं पदाचं 1/5 अधिक 3 गुणिले पहिलं पद तसंच 2m गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग 1/5चा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन 1/5चा घन. या ठिकाणी 2चा घन 8m घन 8m घन अधिक या ठिकाणी 3/5 आणि नंतर मग 2चा वर्ग 4m वर्ग 2m कंसाचा वर्ग 4m वर्ग म्हणजे 3 गुणिले 4m वर्ग छेद 5 अधिक इथं 3 दुनी 6m गुणिले 1चा वर्ग 1 5चा वर्ग 25 1/25 आणि अधिक 1चा घन 1 आणि 5चा घन 125. ओके. लास्ट 8m घन अधिक 3 चौक 12/5m वर्ग 8m घन तसंच 12m वर्ग छेद 5 अधिक 6m छेद 25 अधिक 1/125. ओके. त्यानंतर 8वं उदाहरण आहे 5x छेद y अधिक y छेद 5 अधिक x 5x 5x छेद y अधिक y छेद 5x कंसाचा घन. पहिल्या पदाचा घन 5x छेद y कंसाचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग मांडणी फक्त 5x छेद y कंसाचा वर्ग गुणिले दुसरं पद तसंच y छेद 5 गुणिले x 5x अधिक 3 गुणिले पहिलं पद तसंच 5x गुणिले 5x छेद y 3 गुणिले 5x छेद y अधिक गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग y छेद 5x कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा घन y छेद 5x कंसाचा घन. ओके. इथं 5चा घन 125 x घन तसंच y घन तसंच 5चा घन 125 x घन छेद y घन अधिक 3 गुणिले 5x कंसाचा वर्ग 25x वर्ग छेद y वर्ग गुणिले y छेद 5x अधिक 5 त्रिक 15 इथं 3 गुणिले 5x छेद y इथं वर्ग करायचा आहे yचा वर्ग y वर्ग छेद 5x कंसाचा वर्ग 25x वर्ग अधिक yचा घन y घन छेद 5x कंसाचा घन 125x घन लास्ट 125x घन छेद y घन अधिक या ठिकाणी 5 या 25ला भलं 5 25 म्हणून 3 15. त्यानंतर x वर्गमधला 1x छेदस्थानच्या x मधला 1x गेल्यामुळे वर x राहिला अंशस्थानी y वर आहे इथं y वर्ग खाली आहे y गेला तर y छेदस्थानी राहतोय त्यामुळे x छेद y आणि 15 आहेत अधिक या ठिकाणी y वर्गमधला 1y हा गेला वरती y राहिला x मधला 1x आणि x वर्गमधला 1x खाली x राहिला त्यामुळं y छेद x होणार आहे आणि हे 3 आहे 5 न 25 भागल्यानंतर 5 25 छेदस्थानी 5 आणि वर 3y छेद 5x आणि अधिक y घन छेद 125x घन. ओके. The formula for practice set number 5.2 a plus b bracket square is equal to a cube plus 3a square b plus 3ab square plus b cube. Here question is k plus 4 bracket cube expand. K cube of first term plus 3 into square of first term into second term 4 plus 3 into first term k into square of second term 4 square plus cube of second term that means 4 cube. Here k cube plus 3 into 4 12 k square. Here 4 square 16 into 3k. Here 48k. Okay, 3k 4 square 16 4 cube 64. Answer is k cube plus 12 square plus 48k plus 64. Then second 7x plus 8y bracket cube of first term 7x bracket cube
plus 3 into square of first term 7x bracket square into second term 8y plus 3 into first term 7x into square of second term 8y bracket square plus cube of second term 8y bracket cube. 7x bracket cube means here 343x cube plus here 3 into a 24 y 7x bracket square means 49x square. Okay, 24 into 49x square y, here 3 into 7 21x into square of 8y bracket square 64y square plus 8y bracket cube 512y cube, last 343x cube plus